त्यांच्यावरती ईडीची रेड पडली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या खात्यावरती पण ईडीची रेड पडली होती. अशा पद्धतीनं अजूनही ईडीची कारवाई सुरू आहे आणि सातत्यानं केंद्रीय तपास संस्थाच्या विरोधी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावरती. साधी गोष्ट आहे की जोपर्यंत सरकार दिल्लीचं बदलत नाही तोपर्यंत हे होणार. आजचं जे काही वारकऱ्यांचं वाचायला मिळालं मला काही डिटेल्स माहिती नाही, पण त्यांच्यावरचा हल्ला असेल किंवा यापूर्वी रोहित पवारांच्या संदर्भातली गोष्ट असेल, या गोष्टी होत असतात. सत्ताधारी पक्षांनी विशेषतः आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते या बाबतीत त्यांचं लक्ष अधिक असतं. ईव्हीएम बाबतीत पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्यानं आक्षेप निर्माण करते की ईव्हीएम मुळे काही गोंधळ होऊ शकतो आणि त्यामुळेच लोकसभा निवडणूक सुद्धा बॅलेट करून घ्यावी अशी डिमांड होती. तुम्ही कसं बघताय? असं की अशा प्रकारची मागणी ही इलेक्शन कमिशनच्या समोर आम्ही केली. आम्हा लोकांच्या वतीनं जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांनी यासंबंधीचा प्रस्ताव इलेक्शन कमिशनकडे पाठवला. त्या प्रस्तावामध्ये ईव्हीएमच्या संबंधीचा आमचा काही अनुभव आणि यासंबंधी काही दुरुस्त करण्याची शक्यता आणि हा निर्णय घेण्याच्यासाठी इलेक्शन कमिशनने आम्हा लोकांना वेळ द्यावी, आमच्याशी चर्चा करावी, आमचा व्ह्यू ऐकून घ्यावा आणि त्याच्यात दुरुस्ती करावी अशी मागणी त्या ठिकाणी केली होती. पण इलेक्शन कमिशनने वेळ देणं, चर्चा करणं या दोन्ही गोष्टी मान्य केल्या नाहीत. इलेक्शन कमिशनने जवळपास 12 पानाचं पत्र त्यांनी जयराम रमेश यांना पाठवलं आहे उत्तर म्हणून, आणि त्या उत्तराचा शेवट की याच्यात काही बदल करण्याची गरज नाही आहे हे उत्तर आहे. केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच ईडीची नोटीस मिळते असं नाही, पण चौकशी होत आहे असं नाही. पावसाळ्यात सत्ताधारी पक्षात सहभागी झाल्यानंतर देखील अशा पद्धतीने आता जे घटक पक्ष सहभागी झालेले त्यांना देखील आता पुण्याला एक 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 हां सर असं दिसतंय सत्ताधारी पक्ष कारवाई होत नाही. एक त्याच्यानंतर जिथं झालेली आहे ती सगळी गुंडाळून किंवा एक्झॅक्टली काय केलं माहिती नाही, पण त्याच्यावर कुठल्याही ॲक्शन नाही आहे. पवारसाहेब उद्या आमदार अपक्षाच्या प्रकरणासंदर्भात निकाल लागणार आहे. जे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ते स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्धा निवासस्थानी जातात आणि आजारी असताना अशा प्रकारची 1.5 तासाची भेट होते आणि उद्या निकालाचं वाचन करायचं. साधी सरळ गोष्ट आहे. ज्यांच्या पुढे केस आहे आणि ज्यांची केस आहे तर त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही. पण ज्यांच्यासमोर मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिप्रेत आहे तेच घ्यायचं. ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी जागा याचं निर्माण होते. ते केलं नसतं तर या पदाची प्रतिष्ठा आणखीन चांगली राहिली असते. केंद्रामध्ये भाजपचं सरकार पुन्हा आलं नाही, अजित पवारांसोबत दिले काही आमदारांचे पुन्हा एकदा पुढच्या केंद्राची माफी मागतील अशा संदर्भात राजेश टोपे म्हणाले कार्यक्रमात त्या आमदारांच्या घालवेल सुद्धा तरी चालू आहे. असं नाही, घालवेल चालू असेल ते मला माहिती नाही, पण असा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच्या संबंधी
आमच्या पक्षात हे विचार नाही. कारण की परत ते यायची शक्यता असतील तर जरी सरकार बदल झाला तरी त्यांना दरवाजे बंद असतील. सगळं त्याचे प्रमुख जे लोक आहेत त्यांच्या संबंधीची आणि हा निर्णय घ्यायला असा निर्णय घ्यायला जे जबाबदार आहेत कारणीभूत आहेत त्यांच्या संबंधीची भूमिका स्वच्छ आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.